श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बाम जला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास कृत आत्माराम या ग्रंथाची प्रस्तावना. आपल्या सर्व वाङ्मयामध्ये श्री समर्थांनी अंतःकरण ओतले आहे, पण आत्मारामामध्ये त्यांचे हृदय सापडते. बद्धानेच नव्हे तर सिद्धाने सुद्धा आत्मारामापासून परमार्थ शिकावा. श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक, जुना दासबोध, करुणाष्टके इत्यादी श्री समर्थांचे बरेच वाङ्मय उपलब्ध आहे आणि प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांच्या आत्मारामाला विशेष स्थान देणे योग्य ठरेल. श्री समर्थांची महत्वाची रचना म्हणून लोकमान्य असलेला आत्माराम थोडेच समर्थ भक्त अभ्यासतात. वास्तविक आत्माराम लघु शरीर आहे. त्यामध्ये केवळ 183 ओव्या आहेत, परंतु एवढ्या लहान ओवी संख्येमध्ये सुद्धा अतिशय गहन आत्मविद्या अगदी सुटसुटीत व सोप्या शब्दात सांगितलेली आहे. प्राचीन उपनिषदांसारखी शैली असलेला आत्माराम अगदी मराठी भाषेतील एक मौल्यवान अध्यात्म ग्रंथ आहे. आत्माराम तत्वज्ञानावरील ग्रंथ आहे. आपण स्वतः आत्मस्वरूप म्हणजेच परमात्मस्वरूप अथवा ब्रह्मस्वरूप आहोत असे जाणणे याचेच नाव तत्वज्ञान. जाणण्याचे प्रकार 2 असतात. आपल्या बुद्धीने वस्तू जाणणे हा एक प्रकार आणि वस्तूचा साक्षात अनुभव घेणे हा दुसरा प्रकार. बुद्धीने चिंतन करून आत्मवस्तू आकलन करणाऱ्याला तत्वचिंतक असे म्हणतात. तत्वचिंतकाला आत्मवस्तूचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव असतो, त्यास परोक्ष अनुभूती म्हणतात. आत्मवस्तूशी अंतःकरणाने तदाकार होऊन ती जाणणाऱ्याला तत्वज्ञानी म्हणतात. तो सत्पुरुष अथवा संत होतो. संताला आत्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव असतो, त्यास अपरोक्ष अनुभूती म्हणतात. आत्मवस्तूचे अज्ञान तत्वज्ञानाच्या उलट असते. तत्वज्ञान झाले की आत्म्याबद्दलचे अज्ञान तत्काळ निवृत्त होते. हे सर्व खरे, पण अज्ञान आहे याची खूण कोणती? मानव जातीमध्ये दुःख आहे, असमाधान आहे, चिंता, भय आणि विफलता आहे. या सर्वांचे मूळ आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये आहे असे संत सांगतात. मानवी जीवन अगाध आहे. आत्मस्वरूप त्याचे अधिष्ठान आहे. अधिष्ठानाचे ज्ञान नसल्या कारणाने माणसाला जीवनामध्ये दुःख, भय, चिंता, विफलता इत्यादी भोगावे लागतात. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्याने जीवन निर्भय, चिंतामुक्त, दुःखरहित व सार्थ बनते असा संतांचा प्रत्यक्ष अनुभव दिसतो. आत्मस्वरूप बुद्धीने आकलन केलेल्या तत्वचिंतकाला समग्र जीवन आकलन होत नाही. तत्वज्ञानी संतांना जीवनाचा, विशेषतः मानवी जीवनाचा संपूर्ण अर्थ कळलेला असतो. तो अर्थ निसंशयपणे व निश्चितपणे ते आपल्या ग्रंथांमध्ये मांडतात. आत्मवस्तू स्वतः पूर्ण व सुखरूप असून माणसातील खऱ्या मीशी ती अभिन्न आहे. तिचे ज्ञान म्हणजे काय आणि ते साक्षात कसे प्राप्त करून घ्यावे हे थोडक्यात समजून सांगण्यासाठी श्री समर्थांनी आत्माराम लिहिला. आत्मविद्येचा आरंभ आत्मानात्म विवेकापासून होतो. ज्याच्यापाशी तो विवेक नसतो तो
अनात्म वस्तूंना म्हणजे दृश्य वस्तूंना सुखाचे साधन मानतो. पण दृश्य वस्तू साऱ्या नाशिवंत असतात. तरी विवेकहीन किंवा अज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये नाशिवंत वस्तूंना कमालीचे महत्त्व येते. जीवनामध्ये जेवढ्या दृश्य वस्तूंशीच आपला संबंध येतो त्या साऱ्या इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारा जाणल्या जातात. पण जो कोणी त्या जाणतो तो मात्र कोणत्याही इंद्रियाने अथवा मनाने अथवा बुद्धीने जाणला जात नाही. याचे कारण असे, इंद्रिये मुळातच अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ डोळे फक्त पाहतात, कान फक्त ऐकतात, नाक फक्त वास घेते. म्हणून इंद्रियांच्या मार्फत वस्तूंचे संपूर्ण दर्शन घडत नाही. आपले मन इंद्रियांनी आत आणलेल्या माहितीवर संकल्प विकल्प करते. शिवाय ते भेदामध्येच वावरते. म्हणून दृश्याचे सुद्धा समग्रपणे ज्ञान त्यास होत नाही. बुद्धी मनाच्या पुढे जाते हे खरे, ती कार्यकारण भाव शोधून काढते. कार्य आपल्या कारणात लीन होऊन जाते असे ती सिद्ध करते. पण ती स्वतः झोपेमध्ये रोज लीन होते व जागेपणी उदय पावते. म्हणून मन, इंद्रिये, बुद्धी व वस्तू यांना जाणणारा व बुद्धीचा उदय आणि अस्त यांना जाणणारा पाहणारा साक्षी कोण व त्याला कोणी जाणायचे, ही समस्या पुन्हा जशीच्या तशीच राहते. येथे आणखी एक अडचण उभी राहते. त्या साक्षीला दृश्याचे म्हणजे नाशिवंताचे गुणधर्म नाहीत. त्याला आकार नाही, म्हणून त्याला लांबी रुंदी नाही, उंची नाही, वजन नाही, मोजमाप नाही. त्याला उदय नाही, अंत नाही, नवे पण नाही, जुने पण नाही. माणूस त्याला म्हणून त्याला वय नाही. तो येत नाही, जात नाही. तो वाढत नाही, घटत नाही. त्याला ताजेपण नाही व शिळेपणही नाही. म्हणून त्याला क्षय नाही. बुद्धीने त्याला जाणायला गेले तर मी आहे एवढेच त्याचे ज्ञान होते. यात सुद्धा मौज आहे अशी की मी आहे या ज्ञानाला देखील तो साक्षी आहे. जागेपणी मी आहे असे तो म्हणतो. स्वप्नामध्ये मी आहे ही जाणीव असते. गाढ झोपेत मी आहे हे उरत नाही. तरी मी नाही असे तो कधी जाणत नाही. याचा अर्थ असा की मी आहे व मी नाही या दोन्ही जाणीवेहून तो विलक्षण निराळा आहे. तो कोण व कसा आहे हे सांगण्यास आत्माराम अवतरला. श्री समर्थ त्याला आत्मस्वरूप असे म्हणतात. आत्मस्वरूप म्हणजे सद्वस्तू होय. जे जे काही आपल्या अनुभवात शिरते त्याचे मूळ अधिष्ठान सद्वस्तू असते. म्हणून आत्मस्वरूप सर्व देश, काल व सर्व पदार्थ यांच्या अंतर्यामी राहून पुन्हा त्यांच्याहून पलीकडे वास करते. त्यांच्या ठिकाणी मानवकृत मी व तू व तो असा भेद नाही. त्यांच्याहून वेगळे राहून कोणी त्यास जाणू शकत नाही आणि तो त्यास जाणतो. तो मी आत्मस्वरूप जाणले असे सांगायलाही मीपणाने उरत नाही. सामान्यपणे मी जाणले हे भान आपण विसरत नाही. पण त्या जाणण्यामध्ये जाणणारा मी व जाणली जाणारी वस्तू असे द्वैत असते. हा मायेचा प्रांत असतो. कर्ता, कर्म, हेतू, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, भोक्ता, भाग्य, भोग आणि भोग, भोक्ता, भोग्य, भाग इत्यादी त्रिपुटी यामध्ये येतात. मायेच्या क्षेत्राचा विस्तार फार मोठा आहे. निर्लेप, नित्य, निरंजन, निर्गुण व निस्संग परमात्म स्वरूपामध्ये मी आहे, मी ब्रह्म आहे, सोहम या स्फुरणाच्या रूपाने माया प्रकट झाली. परमात्म्याचे हे स्फुरण मोठे सृजनशील असते. त्यास दोन अभिन्न अंगे असतात. एका अंगास ईश्वर, गणेश व शिव म्हणतात तर दुसऱ्या अंगास माया, शारदा व शक्ती म्हणतात. ईश्वराच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे हे भान कधीच लोपत नाही. म्हणून मी आहेच आहे, मी सर्वज्ञ आहे व मी पूर्ण आहे, म्हणजेच मी सच्चिदानंद स्वरूप आहे हे ईश्वरपणाचे प्रधान लक्षण समजावे.
ईश्वर आणि त्याची माया दिसायला दोन दिसले तरी दोनपणाचा दोष त्यांना लागू न देता एकपणाचा आनंद भोगतात. हाच खेळ विश्वाच्या प्रमाणावर खेळावा म्हणून मी एक आहे तो अनेक व्हावा असा संकल्प ईश्वराने केला. हा खेळ उत्तम प्रकारे खेळला जावा म्हणून माया परमात्मा स्वरूपातून अनंत आकार निर्माण करते. सोहमचे मूळ स्फुरण एकच एक व अनंत होते. त्यापासून चित्स्फुरण असलेले अनंत जीव निर्माण झाले. त्यांना आकार देण्यासाठी मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते यांचे कवच तयार केले. जीवामध्ये स्फुरणारे चैतन्य, विशेषतः माणसामध्ये स्फुरणारा मी, मूळच्या सोहमचे शांत व सीमित व मूर्त स्वरूप आहे. शुद्ध स्फुरण आकाराकडे झुकू लागले तेव्हा सोहमचे भान मंदावले व देहमचे भान बळावले. स्वरूपाच्या भोवती आकाराच्या निमित्ताने जे नाशिवंत गोळा झाले तेच आपण नाही आहोत असे वाटू लागले. त्यामुळे आकारास येणे व आकार सोडणे म्हणजेच जन्ममरणाचे चक्र मागे लागले. हे सगळे श्री समर्थांना मान्य आहे, पण त्या मायेची एक मोठी करामत ते आपल्या नजरेस आणून देतात. माया ही शक्ती आहे, तिचे रूपांतर होऊ शकते. जोपर्यंत जीवाला अहंकार असतो तोपर्यंत तो नाशिवंतामध्ये गुंतून राहतो. अशा गुंतलेल्या जीवाला माया स्वस्वरूपापासून दूर 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 नेते. पण जीवाने अहंकार विसर्जित करून नाशिवंत बाजूला सारले तर तीच माया त्या अनासक्त जीवाला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाते. नाशिवंताला चिकटलेल्या जीवाला दृश्याची उर्मी देणारी मायाच नाशिवंताचा टाकलेल्या जीवाला ब्रह्मस्फूर्ती देते. व हा चमत्कार नव्हे काय? आज आपण नाशिवंताच्या म्हणजे अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहोत. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण आत्मज्ञानी पुरुषाचे मार्गदर्शन घेणे जरुरी असते. मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञानी पुरुषाला सद्गुरू म्हणतात. जे दृश्य आहे व इंद्रिय गोचर आहे ते इंद्रियांनी दाखवता येते. जे दृश्य आहे पण इंद्रिय गोचर नाही ते अनुमानाने समजून देता येते. पण जे अतींद्रिय, सूक्ष्म, अविनाशी व सर्वसाक्षी आहे ते सद्गुरूंच्या शब्दांवर श्रद्धा ठेवूनच मानले पाहिजे. येथील एक विरोधाभास ध्यानात ठेवावा. अज्ञान दशेमध्ये साधन करावे लागते. 1. अज्ञानाची निवृत्ती हे साध्य. 2. आत्मवस्तूचे ज्ञान करून घेणे हे साधन. 3. संसार संपून जीवनमुक्त होणे हे फल होय. अज्ञान दशेमध्ये खऱ्या असणाऱ्या या त्रयीचा ज्ञान दशेमध्ये मागमूसे उरत नाही. हा तो विरोधाभास होय. अज्ञान नाहीसे झाले की आत्मस्वरूप प्राप्त होते. याचा अर्थ असा की आत्मस्वरूप आपले स्वरूपच असल्याने ते प्रथमपासून मिळालेलेच असते. त्यास नित्यप्राप्त म्हणतात. ते आपल्यापाशी नाही असे केवळ भ्रम आपल्याला झालेला असतो. तो मायेचा किंवा अज्ञानाचा परिणाम होय. वृत्ती आत्मविन्मुख होणे ही त्याची खूणच दिसते. आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे. साधनाने साध्य करून घेण्याची ती वस्तू नव्हे. माया निर्मित नाशिवंत सारे सांडले की अज्ञानाचे आवरण भंग पावते आणि आत्मवस्तूचा साक्षात्कार होतो. आत्मवस्तू जशी नित्य सिद्ध आहे तशी तदाकारपणे येणारी तिची अनुभूती देखील नित्यसिद्धच आहे. आत्मज्ञान कधी उत्पन्न होत नाही व कधी नाशही पावत नाही. अज्ञानाने ते केवळ झाकले गेलेले असते. ज्ञान अथवा संविद विश्वाचे अधिष्ठान आहे. सत्ता रूपाने ते या विश्वात ओतप्रोत भरून राहते. ते माझ्या मध्येही आहे. मी म्हणजे आत्मचैतन्य. तेच जगाचे अधिष्ठान ईश्वर होय. मी तोच आहे या दिव्य अनुभूतीस आत्मज्ञान असे म्हणतात. आत्मस्वरूप शुद्ध चिन्मात्र आहे. ते
सर्वाधिष्ठान व सर्व साक्षी आहे. ते पूर्ण काम असल्याने खरे निसंगच निर्मल आहे. जीवाला त्याची कल्पना नसते. तोपर्यंत मी करता व मी भोगता असा अभिमान त्याला असतो. हाच संसार होय. संसारामध्ये कर्मजन्य बंधन सोसावे लागते. या बंधनाने जन्म मरण चक्र मागे लागते. कर्तेपणाचा अभिमान परिच्छिन्नता निर्माण करतो. परिच्छिन्नता निवृत्त होऊन अनंतामध्ये विलीन होणे यास मोक्ष असे म्हणतात. ईश्वर सर्व दृश्याचा अंतर्यामी आहे, पण तो पूर्ण निस्संग आहे. ईश्वराची ईश्वरता ती हीच होय. जीवनमुक्तांची अवस्था अगदी अशीच असते. ही आत्मज्ञानाची परिणिती समजावी. जीवनमुक्ताच्या जीवनामध्ये राग द्वेष पाप दुःख भेदभ्रम स्पर्धा अहंकार यांना स्थान उरतच नाही. त्यांचे जीवन बाहेरून परोपकारी व्यवहाराने नटलेले असते, तर आतून अतिशय शांत असून सर्व पापांपासून हवेपणापासून संघर्षापासून व अकुंचितपणापासून विमुक्त असते. मानवता व ईश्वरता यांचा मनोहर मिलाप त्यांच्या जीवनामध्ये आपणास पाहावयास मिळतो. त्याला सर्वत्र आत्मदृष्टी असते. आपण काही करून किंवा काही होण्याची धडपड करून ती येत नाही. ज्ञानी पुरुषाला संपूर्ण शरण जाण्याने ती नकळतच येते. आत्माराम ही एका ब्रह्मज्ञानी पुरुषाची अपौरुषेय वाणी आहे. आत्माराम एकदा वाचून सोडून द्यायचा ग्रंथ नाही. तसेच त्याची नुसती पारायणे करायचा तो ग्रंथ नाही. साधकाने शुद्ध आत्मजिज्ञासेने त्याचा सूक्ष्म अभ्यास करायला हवा. प्रथम नामस्मरणाने वृत्ती गोळा कराव्या. मन हृदयात मुकुलित करावे. मग जणू काय हृदयात मनाची घडी घालावी. मग एकाग्र बुद्धीने आत्मारामाची एक एक ओवी वाचावी व श्री समर्थांच्या अर्थाशी समरस होण्याचा अभ्यास करावा. अशी सूक्ष्म व शुद्ध बुद्धीला जो अर्थ आकळेल त्यावर सतत धारणा धरावी. ही धारणा साधली तर जीव सदैव आत्मस्वरूपाला सन्मुख राहील. योग्य काली सद्गुरूंची कृपा होऊन स्वरूप दर्शन घडेल, यात संशय बाळगण्याचे कारण नाही. असो, आत्मारामाचा अर्थ लिहिण्याच्या निमित्ताने श्री समर्थ सेवा मंडळाचे एक श्री समर्थांची सेवा करणाऱ्यांची आणि आत्मारामाच्या अर्थावर धारणा धरण्याची संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. ही आत्माराम या ग्रंथाची प्रस्तावना प्राध्यापक के.व्ही. बेलसरे यांच्या पुस्तकातील आहे. हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत.